की वी आर नाव डुईंग डायव्हर्सिफिकेशन किंवा मी डायव्हर्सिफाय करतोय नवीन बिझनेसमध्ये. पण डायव्हर्सिफिकेशन ना हे नेहमी लेव्हरेज करण्यासाठीच असतं, की तुमच्याकडे एक मला माहिती आहे की जे ऑपरेशन थिएटरमध्ये लागणारे जे युटेन्सिल्स असतात, नॉन स्टिक असतात ते बनवणारी कंपनी होती आणि त्यांच्याकडे रॉ मटेरियल होतं, मॅनपॉवर होतं, सिस्टम्स होत्या, मशिनरीज होत्या. तर त्या सगळ्या लेव्हरेज करून त्यांनी नॉनस्टिक कुकवेअर बनवला. सो इट इज बाहेरच्या जगासाठी इट इज लेव्हरेजिंग, इट इज डायव्हर्सिफिकेशन, पण इंटरनली इट इज लेव्हरेजिंग. आहे त्या स्ट्रेंथला तुम्ही लेव्हरेज केलं तर प्रत्येक डायव्हर्सिफिकेशन करताना हा विचार करायला हवा की माझ्याकडे काय स्ट्रेंथ आहे, काय ॲसेट आहे आणि त्याच्यातनं मला डायव्हर्सिफाय करायला हवा. तो हाऊ कॅन एव्हरीबडी डायव्हर्सिफाय युझिंग अ लेव्हरेजिंग माइंडसेट. बरेच लोक अलॉंग द बिझनेस शिकतात. हा. माझा एक मित्र आहे, साधारणतः 3500 कोटीचा टर्नओव्हर करतो आणि त्याचा मूळ धंदा होता वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स. तर त्याला चंद्रपूरला वॉटर ट्रीटमेंट प्लांट लावायचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला सरकारकडनं. पण तिथे आणि ते टाइम बेस्ड असतात ना, तुम्हाला अमुक वेळेमध्ये जर तुम्ही नाही पूर्ण केला तो प्रोजेक्ट तर तुम्हाला पेनल्टी लागते. त्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम याचा पॉवरचा. अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय नव्हतं आणि त्याच्यामुळे त्याचा प्रोजेक्ट डिले होत होता. तर त्यांनी सोलार सिस्टम बसवली. ती सोलार सिस्टम बसवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याला सोलार सिस्टम कशी बसवायची हे समजलं आणि त्याचा किती मोठा फायदा आहे ते देखील समजलं. तर आता तो वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा बिझनेस करतो प्लस सोलर इन्स्टॉलेशनचा बिझनेस पण करतो. आणि सोलर इन्स्टॉलेशनचा त्याचा बिझनेस जो आहे ना, तो त्याच्या मूळ बिझनेस पेक्षा मोठा बिझनेस झालेला आहे. म्हणजे त्याचा वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा बिझनेस आज 1500 कोटीचा आहे आणि त्याचा सोलर इन्स्टॉलेशनचा बिझनेस जो आहे तो 2000 कोटीचा आहे. तर समटाइम्स यू लर्न अलॉंग द वे. म्हणजे तुम्ही आता बजाज कंपनी फेमस झाली स्कूटरमुळे, पण आज ते स्कूटर नाही बनवत, ते बाईक्स बनवतात. आणि आफ्रिकामध्ये दे आर द नंबर 1 बाईक मॅन्युफॅक्चरर इन द होल कॉन्टिनेंट ऑफ आफ्रिका. तर जी कंपनी स्कूटरमुळे ओळखली जायची ती कंपनी आज स्कूटर नाही बनवत, ते मोटरसायकल बनवतात. तर दे लेव्हरेज देअर एंटायर इन्फ्रास्ट्रक्चर एक नवीन प्रोडक्ट बनवण्यासाठी. चाकं तर 2च आहेत ना, स्कूटरला सुद्धा आणि बाईकला सुद्धा. पण त्यांनी ट्रेंड चेंज केला आणि त्यांनी बाईक बनवले. आणि दे आर द लिडिंग प्लेयर्स नॉट ओनली इन इंडिया बट इन द होल आफ्रिकन कॉन्टिनेंट. तुम्हाला काय लेव्हरेज करायचंय, कसं लेव्हरेज करायचंय, कधी लेव्हरेज करायचंय, कोणाबरोबर लेव्हरेज करायचंय, हे जर गणित मांडता आलं ना, तर यू कॅन रिअली मल्टिप्लाय युअर रेव्हेन्यूज आणि प्रॉफिट्स.